नमस्कार, पुन्हा आपलं स्वागत. आज आपण नासिरुद्दीन मोहम्मद हुमायून म्हणजे हुमायून बद्दल माहिती बघणार आहोत. तर प्रश्न पहिला, हुमायूनचा जन्म केव्हा आणि कुठे झाला? हुमायूनचा जन्म केव्हा आणि कुठे झाला? 6 मार्च 1508 रोजी काबूल येथे झाला. 6 मार्च 1508 रोजी काबूल येथे झाला. हुमायून कुणाचा मुलगा होता? तर बाबराचा मुलगा होता. जो मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मुलगा हा हुमायून होता. त्यांचा जन्म 6 मार्च 1508 रोजी काबूल येथे झाला. प्रश्न दुसरा, हुमायूनला कोणत्या भाषा अवगत होत्या किंवा कोणकोणत्या भाषा येत होत्या? तुर्की, फारसी आणि अरबी ह्या भाषा त्यांना अवगत होत्या. हुमायूनला तुर्की, फारसी आणि अरबी ह्या भाषा अवगत होत्या. प्रश्न तिसरा, मोगल बादशाह बाबर नंतर कोण सत्तेवर आला? तर मोगल बादशाह बाबर नंतर हुमायून म्हणजे बाबरा यांचा मुलगा हुमायून हा सत्तेवर आला. प्रश्न चौथा, हुमायूनने कोणत्या लढाईत सहभाग घेऊन युद्धशास्त्राचे धडे घेतले होते? प्रश्न पुन्हा वाचतो. हुमायूनने कोणत्या लढाईत सहभाग घेऊन युद्धशास्त्राचे धडे घेतले होते? तर योग्य पर्याय मित्रांनो, पानिपतची पहिली लढाई आणि खानवाचं युद्ध. पानिपतची पहिली लढाई आणि खानवाच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन युद्धशास्त्राचे धडे घेतले होते. प्रश्न पाचवा, बाबराच्या मृत्यूनंतर हुमायून राज्यकारभार व्यवस्थितरित्या सांभाळू शकणार नाही अशा प्रकारची शंका कोणास होती? बाबराच्या मृत्यूनंतर हुमायून राज्यकारभार व्यवस्थितरित्या सांभाळू शकणार नाही अशा प्रकारची शंका कोणास होती? तर बाबराचा पंतप्रधान निजामुद्दीन यांना की हुमायून राज्यकारभार व्यवस्थितरित्या सांभाळू शकणार नाही अशा प्रकारची शंका होती. प्रश्न 6वा, पंतप्रधान निजामुद्दीन यांनी मोगलांच्या गादीवर कुणाला बसवण्यासाठी कट कारस्थान रचलं? की मोगल बादशाह बाबराच्या मृत्यूनंतर त्यांचा पंतप्रधान निजामुद्दीन यांनी मोगलाच्या गादीवर कोणाला बसवण्यासाठी कट कारस्थान रचले होते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की बाबरचा मेहुणा मिर्झा मेहंदी खाजा यास पंतप्रधान निजामुद्दीन यांनी मोगलाच्या गादीवर बसवण्याचा कट रचला होता, कट कारस्थान रचले होते. प्रश्न 7वा, हुमायूनने सत्ता संपादन केल्यानंतर आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे आपल्या भावांमध्ये साम्राज्याची विभागणी केली होती. त्या राजपुत्रांची नावे आणि प्रदेश. काही वेळेस मित्रांनो जोड्या लावा किंवा हुमायूनने आपल्या भावांमध्ये कोणत्या प्रदेशाची वाटणी केली होती अशा प्रकारचा प्रश्न कधी कधी एकच की सुलेमान मिर्झा यांना हुमायूनने कोणता प्रदेश दिला होता किंवा हुमायून आणि सुलेमान मिर्झा यांच्यामध्ये कोणत्या प्रदेशाची वाटणी? तर बदकशन या प्रदेशाची वाटणी झाली होती. बदकशन की हे सुलेमान मिर्झाला हा प्रदेश देण्यात आला होता. कामरानला काबूल आणि कंधार देण्यात आला होता. कामरानला काबूल आणि कंधार दिला होता. मिर्झा हिलाल यांना मेवात हा प्रदेश दिला होता किंवा हा भाग दिलेला होता. मिर्झा हिलाल मेवात आणि अस्करी संबळचा प्रदेश दिला होता. संबळचा प्रदेश बघा, एकदा परत बघूया. सुलेमान मिर्झा बदकशन, कामरान काबूल आणि कंधार, मिर्झा हिलाल मेवात आणि अस्करी संबळचा प्रदेश दिला होता. अशा प्रकारे आपल्या पिताच्या आज्ञेनुसार हुमायूनने आपल्या भावांमध्ये आपल्या साम्राज्याची वाटणी केली. प्रश्न 8वा, अफगाण सरदार शेरखान आणि हुमायून यांच्यात 1532 आणि 1537 या दोन्ही वेळेस एकाच ठिकाणी संघर्ष झाला होता. तो संघर्ष कोणत्या गावी किंवा कोणत्या ठिकाणी झाला होता किंवा कोणती लढाई त्याला म्हणतात? तर बिलग्रामचं युद्ध किंवा बिलग्रामची लढाई असं म्हणतात. 1532 आणि 1537 मध्ये शेरखान म्हणजे शेरशाह यांच्यामध्ये हुमायून आणि त्यांच्यामध्ये संघर्ष बिलग्राम येथे झाला होता. प्रश्न 9वा, चौसाची लढाई केव्हा आणि कोणाकोणात झाली होती आणि या लढाईत कोण विजयी झाले होते? तर मित्रांनो, चौसाची लढाई ही हुमायून आणि शेरखान म्हणजे शेरशाह, हुमायून आणि शेरशाहचं नाव आधी शेरखान होतं. हुमायून आणि शेरखान यांच्यामध्ये झाली होती. ह्या चौसाच्या लढाईमध्ये शेरखानाचा विजय झाला होता. म्हणजे शेरशाहचा विजय. हुमायून आणि शेरखान
आणि शेरखानाचा विजय. प्रश्न 10वा, चौसाच्या विजयानंतर अफगाण सरदार शेरखानाने कोणती पदवी धारण केली? चौसाच्या विजयानंतर अफगाण सरदार शेरखानाने कोणती पदवी धारण केली? तर शेरशाह ही पदवी धारण केली. 11, चौसाच्या लढाईत पराभव झाल्यानंतर हुमायूनने सैन्याची जमाजमण करून कोणावर आणि कुठे हल्ला केला आणि या लढाईत कोणाचा पराभव झाला? बघा प्रश्न नवीन वाचतो एकदा. चौसाच्या लढाईत पराभव झाल्यानंतर हुमायूनने सैन्याची जमाजमव करून कोणावर आणि कुठे हल्ला केला आणि या लढाईत कुणाचा पराभव झाला? तर मे 1540 मध्ये बिलग्रामची लढाई शेरशाह वर म्हणजे या बिलग्रामच्या लढाईमध्ये म्हणजे शेरशाहवर हुमायूनने आक्रमण केलं. या शेरशाहचा विजय झाला आणि हुमायूनचा पराभव झाला. बघा बिलग्रामची इथे आक्रमण केलं. केव्हा केलं? मे 1540 मध्ये. हुमायूनने कुणावर आक्रमण केलं? शेरशाहवर आक्रमण केलं. कोणत्या लढाईच्या पराभव? चौसाच्या युद्धात पराभव झाल्यानंतर बिलग्राम येथे शेरशाहवर 1540 मध्ये आक्रमण केलं. परंतु हुमायूनच्या दुर्दैवाने ह्या विजयामध्ये देखील चौसाच्या ह्या बिलग्रामच्या लढाईमध्ये युद्धामध्ये शेरशाह विजय झाला आणि हुमायूनचा पराभव झाला. प्रश्न 12वा, हुमायूनला परागंदा अवस्थेत भटकायला लावणारी लढाई म्हणजे? की हुमायूनला आपलं राज्यकारभार सगळं सोडावं लागलं. सगळं सोडून त्याला परागंदा अवस्थेत भटकायला लावणारी लढाई म्हणजे बिलग्राम किंवा कनौजची लढाई. बिलग्राम किंवा कनौजच्या लढाईनंतर हुमायूनला परागंदा अवस्थेत भटकायला लागलं. ही लढाई म्हणजे बिलग्राम किंवा कनौज. प्रश्न 13वा, शेरशाह बरोबर झालेल्या संघर्षामुळे हुमायूनला किती वर्ष विना राज्य भटकावे लागले होते? बघा बरं मित्रांनो, की शेरशाह बरोबर झालेल्या संघर्षामुळे हुमायूनला किती वर्ष विना राज्य भटकावे लागले होते? तर 15 वर्ष. 15 वर्ष त्यांना भटकावं लागत होतं, की 15 वर्ष हुमायूनला भटकावं लागत होतं. प्रश्न 14, पुढील पैकी कोणत्या कारणांमुळे हुमायूनला अपयश पत्करावे लागले होते? पुढील पैकी कोणत्या कारणांमुळे हुमायूनला अपयश पत्करावे लागले होते? अ, हुमायूनची युद्ध पद्धती सदोष होती. परत वाचतो, हुमायूनची युद्ध पद्धती सदोष होती. ब, हुमायूनने साम्राज्याची वाटणी सर्व भावामध्ये करून राजसत्ता कमकुवत बनवली. की फार मोठी चूक केली हुमायूनने, की आपल्या साम्राज्याची वाटणी करून टाकली सर्व भावामध्ये आणि मग त्यामुळे वाटणी झाल्यामुळे राजसत्ता ही कमकुवत बनली. क, अफगाण आणि गुजरातचा बहादूरशाह म्हणजे शेरशाह आणि गुजरातचा बहादूरशाह या दोन प्रबळ शत्रूंमधील हे दोघही हे हुमायूनचे शत्रू होते. अफगाण आणि गुजरातचा म्हणजे शेर खान किंवा शेरशाह आणि गुजरातचा बहादूरशाह हे या दोन प्रबळ शत्रूमधील गुप्त संधान किंवा करार हुमायूनला ओळखता आला नाही. की शेरखान ह्या गुजरातच्या बहादूरशाहशी संपर्क साधतोय, संधान साधतोय, आपल्या विरुद्ध त्याला मदत मिळवण्याचा प्रयत्न करतायत, आपल्या विरुद्ध हे दोघेही कारवाया करतायत याची जाणीव किंवा असं हा करार यांच्यामध्ये ही संधी चालली आहे किंवा संधान साधताय हे ओळखता आलं नाही हुमायूनला. आणि ड वरील पैकी सर्व. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो की पर्याय ड वरील पैकी सर्व. प्रश्न 15वा आणि शेवटचा, कोणत्या राजकन्याने हुमायूननामा लिहिला? कोणत्या राजकन्याने हुमायूननामा लिहिला? प्रश्न अजून दुसऱ्या पद्धतीने, की हुमायूननामाचा कर्ता कोण? हुमायूननामाचा कर्ता किंवा हुमायूननामा कुणी लिहिला? कुणी लिहिला? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो योग्य पर्याय गुलबदन बेगम. गुलबदन बेगम यांनी हुमायूननामा लिहिला. धन्यवाद मित्रांनो.